मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात अन्न व औषध प्रशासनाने चहा पावडरमधील भेसळी विरोधात मोठी कारवाई केली आहे। गिल्बर्ट हिल रोडवरील एका ठिकाणी छापा टाकून तब्बल 2,18,000 रुपयांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी केली। यावेळी विविध पॉलिथिनच्या गोण्यांमध्ये भरून ठेवलेली चहा पावडर आढळून आली। तपासादरम्यान चहा पावडरमध्ये रंग आणि पाणी मिसळून ते प्लास्टिकच्या टबमध्ये एकजीव केले जात असल्याचं प्रत्यक्ष निदर्शनास आलंय। याशिवाय भेसळीसाठी वापरण्यात येणारे रंगाचे डबेही जप्त करण्यात आले। या डब्यांवर कोणतेही लेबल नसून त्यामध्ये केशरी रंगाची पावडर आढळली। तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा मालही साठवून ठेवण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। जनहित लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी चहा पावडर आणि रंगाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी ताब्यात घेतले। यासोबतच सुमारे 900 किलो चहा पावडर आणि 17 किलो संशयित रंग जप्त करून सील करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 2,18,720 रुपये इतकी आहे। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।